हॅलो गाईज, वेलकम टू द बॉईंग शॉर्ट चॅनल अगेन. आज आपण जाणार आहोत सावंतवाडीला. सावंतवाडी वेंगुर्ला. वेंगुर्ला या ठिकाणी आपण फिरण्यासाठी जाणार आहोत. तर लॉंग विकेंड बऱ्याच दिवसांनी आला, त्यामुळे असा हा प्लॅन केला मी. तर बघूया यापुढे कसं काय होतं आहे. ॲक्च्युली माझ्यासोबत माझ्या ऑफिसचे कलिग्स आहेत, तर त्यांना मी बाहेर जाऊन आता भेटीन डायरेक्ट. आणि सगळा ओव्हरऑल प्लॅनिंग वगैरे जो काय आहे तो केलेला आहे. बस वगैरे येईल आणि बसनी आम्ही इथून निघणार आहे, तर तिकडे जाऊन उतरणार आहे. इथून मग परत पुढचा जो काही प्लॅन आहे तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. आपण फायनली बस पकडलेली आहे. मस्त स्लीपर बस आहे आणि एकदम चिल करत करत आरामात थंड थंड कूल कूल चाललंय. बाहेरचा व्ह्यू बघू शकता. गाइस, फायनली मी सावंतवाडीला पोहोचलेलो आहे. ही माझी बस होती, आमची स्लीपर सीट. मस्त निवांत झोपून बाहेरचं वातावरण आहे. भेटू उतरल्यानं. तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी, पाण्यामंदी जिम्माधर आभाळ अस्मानी. तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी, पाण्यामंदी जिम्माधर आभाळ अस्मानी, आभाळ अस्मानी, आभाळ अस्मानी. हा चांगला आहे. सगळी सुपारीच आहे की नारळ मिक्स आहे? नारळ नारळ सुपारी. इकडे पुढे पण आहेत जांभ रे. झोप कसली लागेल इथं, थंडावा एकदम. वरती कोण भाऊच चढतो की? नाही दुसरं पूर्ण असं बाग आहे. नवीन बाग तयार केली. आता झाडं लावलीत ना नारळाची, नवीन लावली. नवीन लावली पूर्ण तिकडे लावली लास्टपर्यंत 100 झाडं आहेत. हा, ते मागे तुम्ही व्हिडिओ दाखवली ती. त्याच्या बाजूला मोठा ओपन प्लॉट होता ना, तो पण लावला आता. ते साफ केले बघ ते सर्व, तिथून संपूर्ण झालं आमची. तिकडे ज्वारी गहू हरभरे ऊस तिकडे तिकडे त्या साईडला पण लावला. तिकडे पूर्ण लास्ट बाजूने नदी वाहत का? हा, त्याच्या पाठीमागे नदी आहे. आता आम्ही जातो ना, हीच नदी तिकडे खाली. तिथे आमची नदीला मोटर आहे 5 फूट. मग नदीचं पाणी इकडे येतं. घेऊन जाऊ शकतो बाहेर. इथे नाही, ते इथे बघितलेले ना कुठेतरी पुढे ना आपण बघितले. काय तो पुढचा दाखवायला हवा होता. तो फणस.
हा हे? तो बघ तिथे बघा तो नाही दो दाखवला होता तो मस्त लागला. त्याची साईज मोठी आहे ना, कर्नाटक सारखी साईज आहे. अरे मोठी साईज आहे त्यांची पण मोठी साईज आहे. त्याची पण बघ ना केवढी मोठी साईज आहे. मस्त वाटतं जागा, दिवसभर काम केलं तरी पण. भरपूर आहेत, सगळी पिकलेलीच आहेत. पुढे पुढे ते काढून दाखवा ना त्याला. खाल्ली खाल्ली खायला पण चांगली हा लागतात. मग ती खाल्लेली आहेत मी. मग नका काढून राहू दे भरपूर लागली आहेत. तू बघितलं ना, तू बघितलं कढी बनवायला मस्त होती. द्या एक बाहेर जरा वाटते. अशी गोल अशी करून खायची. गर खायचा ना आतला. आदले घर खायचं. हे चांगलं लागतं ते आतमध्ये. हे बघ प्युअर प्युअर माल. येत आहेत ते पाण्यासाठी थांबलेत. ते काय बोलले एवढे जण आले ते एक घेऊनच जा. आपलं पोळ असेल तर दे मला बरं नेतो मी एक बार. ती मागे नाही घोरपड पाळलेली, तिला झुरळ आणलेली खायला. असं होतं की 1 महिना तरी होते आमच्याकडे. वर बघ बाबा दादा, वर बघ वर पण तिकडे पाणी येतं या लेवलला. याच्यावरून जातं पाणी. म्हणजे नदी किती भरत असेल बघ. बापरे, आता बघ किती खोल आहे. तुम्ही नदी आत नाही पाय बी घसेल ना तुमचा. बाहेर आता मस्त सेटिंग झालंय. ती तुझी वाली मार ती थांब थांब एवढा नको खाली उतरून. ते उतरायची भीती वाटते की मगरीची. हीच नदी आहे ना, ती तिकडून आमच्याकडून दे बघ. ते आमच्या बाग तिकडे हळदीला मार. हा बरोबर. हा बघ भाऊजीने त्या दिवशी मारलं. येणार येणार. आमची काय कुठे हा, अशी हा तशीच मार येतात तेव्हा. ती बघ आली. विश्वास घे. 40 आहेत मगरी. येतेच आहे ती. किती पाऊस झाला तरी इथे सोडून जातात. म्हणजे अजून पण असतील मगरी याच्यात. 15 भारी आहेत, शिटीवर येतात. बघ इकडे एक आली. बघ आली. बाळा पुढे ये ना. अरे मस्त आला का त्यांना वाटलं कोणतरी पडला. सगळं कोणतरी पडलं. एकदम आला का. बाळा अशी बघ. कसं त्याचं शरीर बघ ना कसं काटक असतं एकदम. ही बघ 2 आहेत. ती बघ ती परत वर आली. काटाने तुझं शरीरच घेऊन गेले असते हो मी. तेच ना.
हा असली मजा इधर आहे व्हिडिओ ना. तर गाईज मी आलेलो आहे सावंतवाडीमधल्या सावंतवाडी पॅलेसमध्ये. हा असा आहे पॅलेस, 250 वर्ष जुना आहे आणि खूप वर्षांचा इतिहास आहे या पॅलेसला. ॲक्च्युली आम्हाला इथे पोचायला लेट झालं त्यामुळे आतमध्ये जायला काही मिळालं नाही. तर बाहेरचा जो व्ह्यू आहे हा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, खूप छान आहे. अजून याची फ्रंट साईड पण आहे, ती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे सावंतवाडीमधल्या मोती तलाव या तलावाजवळ. हा खूप मोठा फेमस तलाव आहे इकडचा आणि ॲक्च्युअली सकाळपासून आमचं सावंतवाडी फिरून फिरून आम्ही दमलो, तर एका शांत संध्याकाळी आम्ही चिल आउट करायला आलो आहे. माझ्यासोबत कृष्णा पण आहे आणि पाठीमागे तलावाचा व्ह्यू तुम्ही बघू शकता की आता लाईट्स वगैरे ऑन झालेले आहेत पूर्ण ऑफ व्हाईट कलरच्या आणि मध्येच व्हाईट कलरच्या लाईट्स आहेत. आणि त्या साईडला तलावाच्या त्या बाजूला पूर्ण तुम्हाला जर आलात तर आईस्क्रीम वगैरे सगळे वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम, परत चायनीज, तंदूर, परत हॉटेल्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या साईडला भेटतील. आणि तो जो आधीच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला पॅलेस दाखवला होता तो पॅलेस इकडे आहे या साईडला. तर तो पॅलेस जस्ट आम्ही आता ऍक्च्युली ते पॅलेसचा टायमिंग आहे ना, आम्हाला संपला तिथे होता. पोहोचायला लेट झाला. 6:30चा टायमिंग होता, त्यामुळे आम्हाला आतमध्ये फिरू शकायला भेटला नाही. तर आम्ही ना विचार करतो की संडेला आम्ही परत येऊ इकडे आणि पॅलेस फिरू, प्लस ना सावंतवाडीचा तलाव पण आहे ना पूर्ण एन्जॉय करू. त्यासाठी आम्ही बघतोय. तोपर्यंत तुमच्यापर्यंत पुढची व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलचं नाव आहे बॉईंग शॉर्ट्स. ओके, Subscribe बाय. करा. आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू. आहे प्रीतन ओठात आहे गीतही हृदयात आहे प्रीतन ओठात आहे गीतही ते प्रेम गाणे छेडणारा प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का येशील